When a metal is exposed to an atmospheric gas, the molecules of a gas adsorb over the surface of the metal. ज्यावेळी तुम्ही मेटल ॲटमॉस्फेरिक गॅसला एक्सपोज करता, म्हणजे बाहेरच्या वातावरणामध्ये ज्यावेळी मेटल एक्सपोज होतो, बाहेर असतो, त्यावेळी काय होत असतं, द मॉलिक्युल्स ऑफ गॅस ॲडसॉर्ब ओव्हर द सर्फेस ऑफ द मेटल. त्या मेटलच्या सरफेसवर गॅसेस मॉलिक्यूल काय होतात, ॲडसॉर्ब होतात. मग आफ्टर ॲडसॉर्प्शन ऑफ गॅस द सरफेस मेटल ॲटम स्लोली रिॲक्ट विथ द गॅस. मग ह्या गॅसचं ॲडसॉर्प्शन झाल्यानंतर सरफेस मेटल ॲटम स्लोली रिॲक्ट विथ द गॅस. जो सरफेस मेटल ॲटम आहे तो काय करतो, गॅसबरोबर स्लोली रिॲक्ट करतो अँड द फॉर्म द प्रोडक्ट ऑफ करोजन. करोजनचं काय तयार होतं, प्रोडक्ट तयार होतं. फॉर एक्झाम्पल, इन केस ऑफ ऑक्सिजन गॅस द मेटल ऑक्साईड फॉर्म्स ऑन द मेटल सरफेस. म्हणजे ऑक्सिजन गॅस असल्यावर काय होतं बघा, मेटल सरफेसवर काय तयार होतो, मेटल ऑक्साईड तयार होतो. द प्रोडक्ट ऑफ ड्राय करोजन मे और मे नॉट बी प्रोटेक्ट द मेटल फ्रॉम फर्दर करोजन. ड्राय करोजनचा जो प्रोडक्ट आहे तो काय करतोय, मे और मे नॉट प्रोटेक्ट द मेटल फ्रॉम फर्दर करोजन. म्हणजे जो ड्राय करोजन झालंय तुमच्या मेटलचं आणि जो प्रोडक्ट तयार झालाय, म्हणजे गंध तयार झाला, तो काय करतोय, त्या मेटलला परत करोजन करण्यापासून प्रोटेक्ट करत नाही. म्हणजे एकदा का मेटलला गंध चढायला लागला तर तो काय होतो, तो गंध चढतच जातो. फॉर्मेशन ऑफ प्रोटेक्टिव्ह फिल्म ऑफ द प्रोडक्ट ऑफ करोजन. मग काय होते, एक प्रोटेक्टिव्ह फिल्म तयार होते करोजनच्या प्रोडक्टची. इज एक्सप्लेन बाय पिलिंग बेडवर्थ रूल. या पिलिंग बेडवर्थ रूलनं काय त्या एक्सप्लेन केलंय, फॉर्मेशन ऑफ प्रोटेक्टिव्ह फिल्म ऑफ द प्रोडक्ट ऑफ करोजन. बघा, द प्रोडक्ट ऑफ ड्राय करोजन मे और मे नॉट बी प्रोटेक्ट द मेटल फ्रॉम फर्दर करोजन. म्हणजे तो ड्राय करोजनचा प्रोडक्ट असतो, तो मेटलला काय करू शकत नाही, प्रोटेक्ट करू शकत नाही परत त्याचं करोजन होण्यापासून. मग फॉर्मेशन ऑफ प्रोटेक्टिव्ह फिल्म ऑफ द प्रोडक्ट ऑफ करोजन, म्हणजे जो तुमचा करोजनचा प्रोडक्ट आहे त्याची जी प्रोटेक्टिव्ह फिल्म आहे ती कशी एक्सप्लेन केल्या, बाय पिलिंग बेडवर्थ रूल. या रूलनं काय केले ते एक्सप्लेन केले. आता एक्झाम्पल बघा काय काय आहेत. एक्झाम्पल बघा, करोजन ऑफ आयर्न मेटल बाय द अटॅक ऑफ HCl गॅस. बघा, Fe घेतलंय प्लस ट्वाईस HCl घेतलंय. Fe म्हणजे काय, आयर्न. ट्वाईस HCl म्हणजे 2 हायड्रोक्लोरिक ॲसिडचे मॉलिक्यूल आहेत. मग काय तयार झालंय, FeCl2 प्लस H2, म्हणजे H2 काय झालाय, इलिमिनेट झालाय. म्हणजेच Fe हा काय आहे, हो मेटल आहे. मग मेटलमध्ये ॲसिडची रिॲक्शन काय झाल्या बघा, FeCl2 तयार झालाय आणि H2 बाहेर पडलाय. म्हणजे HCl गॅसचा अटॅक झाल्यावर तुम्हाला FeCl2 भेटणार. करोजन ऑफ सिल्वर मेटल बाय H2S गॅस. आता H2S गॅसचा करोजन झाल्यानंतर हे बघा, सिल्वर मेटलचं काय केलं त्यांनी, करोजन केले. काय वापरून केले, H2S गॅस म्हणजे हायड्रोजन सल्फाईड गॅस. हा गॅस वापरला आणि त्यांनी काय केले, सिल्वर मेटलचं करोजन घेतले. हे बघा, 2 Ag मॉलिक्यूल प्लस H2S. मग काय तयार झाले, Ag2S प्लस H2, म्हणजे सिल्वर सल्फाईड तयार झाले. मग बघा, आता टाईप्स ऑफ ड्राय और केमिकल करोजन. आता ह्याचे पण आणखीन टाईप्स आहेत. करोजनचे आधी आपण 2 बघितलेले, कोणते कोणते होते हो, ड्राय आणि कोणता होता बघा, ड्राय करोजन आणि वेट करोजन. आता ड्राय करोजनचे आणखीन टाईप आहेत, कोणते कोणते आहेत बघा. फॉलोइंग आर द फॉर्म्स ऑफ द ड्राय और केमिकल करोजन. पहिलं बघा, करोजन बाय ऑक्सिजन और ऑक्सिडेशन करोजन, म्हणजे ऑक्सिजन वापरून होणारं करोजन. करोजन बाय अदर गॅस, म्हणजे वेगवेगळे गॅसेस वापरून होणारं करोजन. आणि लिक्विड मेटल करोजन. हे 3 टाईप आहेत. आता त्यातला पहिला बघूया, करोजन ड्यू टू ऑक्सिजन और ॲटमॉस्फेरिक करोजन, म्हणजे ऑक्सिजनमुळे होणारं करोजन. बघा, द ऑक्सिडेशन करोजन इज ऑब्झर्व बाय डायरेक्ट केमिकल अटॅक ऑफ ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजन ऑन द सरफेस ऑफ द मेटल. आता नावातच कळते की करोजन कुणामुळे होते हो, ऑक्सिजनमुळे. म्हणजे मेटलच्या सरफेसला, मेटल सरफेस ज्यावेळी किंवा मेटल तुमचा ॲटमॉस्फेअरमध्ये असतो त्यावेळी काय होतो, मेटलच्या सरफेसला ऑक्सिजन जो गॅस आहे वातावरणातला तो मेटलच्या सरफेसवर ॲडसॉर्ब होतो. दिस टाईप ऑफ करोजन अफेक्ट्स ऑल टाईप ऑफ मेटल एक्सेप्ट नोबल मेटल. मग या टाईपचे करोजन, या टाईपच्या करोजनमध्ये आहे का नाही, सगळ्या मेटलवर काय होतं, परिणाम होतो त्याचा, एक्सेप्ट नोबल मेटल. नोबल मेटल सोडून सगळे मेटल्स काय होतात, करोड होतात. म्हणजे सगळ्यांचं काय होतं, करोजन होतं. अल्कली अँड अल्कलाइन अर्थ मेटल आर द मोस्ट वल्नरेबल मेटल फॉर ऑक्सिडेशन करोजन.
दीज मेटल कॅन अंडरगो ऑक्सिडेशन करोजन इवन ॲट लो टेम्परेचर. म्हणजे अल्कली आणि अल्कलाईन अर्थ मेटल, आपण पिरियॉडिक टेबल बघितलेला, त्यातले पहिले जे 2 कॉलम होते त्यांना आपण काय म्हणायचं, अल्कली आणि अल्कलाईन अर्थ मेटल म्हणत होतो. मग त्यामध्ये कोणते मेटल असायचे बघा, लिथियम, सोडियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम. मग त्या मेटलचं पण काय होतं, लो टेम्परेचरला म्हणजे कमीत कमी तापमानाला काय होतं, ऑक्सिडेशन होतं, म्हणजे ऑक्सिडेशन करोजन होतं. फॉलोइंग आर द जनरल रिॲक्शन ऑफ ऑक्सिडेशन करोजन ऑफ मेटल. ऑक्सिडेशन म्हणजे काय, तर ॲडिशन ऑफ ऑक्सिजन. म्हणजे मेटलमध्ये जर तुम्ही ऑक्सिजन मिसळा किंवा मेटलमध्ये ऑक्सिजन ॲडसॉर्ब झाला सरफेसला, तर काय होतं, त्या मेटलचं करोजन होतं. ऑक्सिडेशन म्हणजे काय, तर ॲडिशन ऑफ ऑक्सिजन. जो तुमचा सबस्टन्स आहे, इथं सबस्टन्स कोण आहे, मेटल, त्यामध्ये काय होणार, ऑक्सिजनची काय होणार, ॲडिशन होणार, त्यालाच काय म्हणायचं, ऑक्सिडेशन. मग 2m दॅट गिव्स 2mn प्लस प्लस 2n इलेक्ट्रॉन. मग इथं काय झालं, इलेक्ट्रॉन लूज झाले, म्हणजेच काय झालं, ऑक्सिडेशन झालं. मग NO2 प्लस 2n इलेक्ट्रॉन काय भेटतं, 2NO2 मायनस, म्हणजेच काय झालं, हे इलेक्ट्रॉन या ऑक्सिजननं घेतले, मग त्यावर कोणता चार्ज आला, 2NO2 मायनस, म्हणजे रिडक्शन झालं. आता नेट रिॲक्शन बघा, 2m प्लस NO2, म्हणजे बघा नेट रिॲक्शनमध्ये काय होते, जे लेफ्ट साईडला आहे आणि जे राईट साईडला आहे ते कॅन्सल करायचं. आता इथं काय काय कॅन्सल होते बघा, 2n इलेक्ट्रॉन आणि 2n इलेक्ट्रॉन. मग लेफ्ट साईडला काय काय राहते, हे 2m प्लस NO2, आणि राईट साईडला काय राहते, हे 2mn प्लस प्लस काय राहतं, 2NO2 मायनस, म्हणजेच काय राहतं, हे 2MO म्हणजे मेटल ऑक्साईड. म्हणजेच तुम्हाला काय भेटतं, मेटलचं कन्वर्जन कशात होतं, मेटलचं कन्वर्जन ऑक्सिजन, मेटलमध्ये काय होतो, ऑक्सिजन होतो. एन म्हणजे काय, नंबर ऑफ ऑक्सिजन. मग तुम्हाला काय भेटतं, मेटल ऑक्साईड भेटतं, म्हणजे MO भेटतो. 2 मेटल मॉलिक्यूल वापरले त्यामुळं 2 MO भेटतात. आता एक्झाम्पल बघा, ऑक्सिडेशन करोजन ऑफ आयर्न मेटल, म्हणजे आयर्न मेटलचं जे ऑक्सिडेशन करोजन झाले त्याचं एक्झाम्पल बघूया. ॲट हायर टेम्परेचर, म्हणजे जास्तीत जास्त तापमानाला काय होतं, आयर्न मेटल गेट्स करोडेड बाय द अटॅक ऑफ ऑक्सिजन. आयर्न मेटलचं काय होतं, करोजन होतं. कशामुळं, तर ऑक्सिजनचा अटॅक होतो त्यावर. दिस करोजन ऑकर्स विथ द फॉर्मेशन ऑफ 3 डिफरंट लेअर ऑफ 3 डिफरंट आयर्न ऑक्साईड. हे करोजन कसं होतं, विथ द फॉर्मेशन ऑफ 3 डिफरंट लेअर, म्हणजे 3 वेगवेगळे लेअर तयार होतात ऑफ 3 डिफरंट आयर्न ऑक्साईड, म्हणजे वेगवेगळ्या आयर्न ऑक्साईडचे 3 वेगवेगळे लेअर तयार होतात. मग आउटर लेअर इज फॉर्मड बाय Fe2O3, म्हणजे सगळ्यात आउटर लेअर म्हणजे बाहेरचा लेअर जो असतो तो कशाने तयार होतो, Fe2O3. सेकंड लेअर, दुसरा लेअर जो असतो तो कशामुळे तयार होतो, Fe3O4. अँड द इनर मोस्ट लेअर, आणि सगळ्यात आतला तो लेअर असतो तो कशामुळे तयार होतो, तर FeO न तयार होतो. आउटर लेअर इज फॉर्मड बाय Fe2O3, सेकंड लेअर इज फॉर्मड बाय Fe3O4, अँड द इनर लेअर, इनर मोस्ट लेअर इज ऑफ FeO, म्हणजे आयर्न ऑक्साईड. ह्या सगळ्यांचं काय होतं बघा, लेअर तयार होतात. हा आतला, हा मधला आणि हा बाहेरचा. बघा आता तिथं मेकॅनिझम बघूया. मेकॅनिझम ऑफ ऑक्सिडेशन करोजन. ऑक्सिडेशन करोजन टेक्स प्लेस थ्रू ॲडसॉर्प्शन मेकॅनिझम विच इन्व्हॉल्व द फॉलोइंग स्टेप. ॲडसॉर्प्शन ऑफ ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजन. वेन द मेटल इज एक्सपोज टू ॲटमॉस्फेरिक एअर, ज्यावेळी तुम्ही मेटल वातावरणाच्या ह्याच्यामध्ये एक्सपोज करता त्यावेळी काय होतं बघा, द मॉलिक्युल्स ऑफ ऑक्सिजन इनिशियली गेट ॲडसॉर्ब ओव्हर द सर्फेस ऑफ द मेटल. म्हणजे मेटलचे मॉलिक्यूल काय होतात, मेटलच्या सरफेसवर काय होतात, हे जे गॅसियस मॉलिक्यूल होतात ते काय होतात, ॲडसॉर्ब होतात, म्हणजे जमा गोळा व्हायला चालू होतात त्यावर. मग काय होतं बघा, ऑक्सिडेशन ऑफ मेटल. आता हे सगळे मॉलिक्यूल ह्याच्यावर जमा झाल्यात मेटलच्या सरफेसवर. मेटल अंडरगोज ऑक्सिडेशन, मग मेटलचं काय होतं, ऑक्सिडेशन होतं. मेटल अंडरगोज ऑक्सिडेशन ॲट द सरफेस, म्हणजे ऑक्सिडेशन कुठं होतं मेटलचं, इथं होत नाही तर कुठं होतंय, सरफेसला होतं. मेटलच्या सरफेसलाच काय होतं, ऑक्सिडेशन होतं, कारण तिथंच काय होतं, ऑक्सिजन ॲडसॉर्ब केला जातो. मेटल अंडरगोज ऑक्सिडेशन ॲट द सरफेस बाय रिलीजिंग द इलेक्ट्रॉन अँड फॉर्मिंग मेटल आयन. ऑक्सिडेशन होताना काय होतं, मेटल काय करतो, त्याचे इलेक्ट्रॉन रिलीज करतो, त्याचे इलेक्ट्रॉन लूज करतो, म्हणजे M इज कन्वर्टेड इंटू Mn प्लस. त्याचे इलेक्ट्रॉन लूज केल्यानंतर काय होतं बघा, त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येतो, म्हणजे Mनं एक इलेक्ट्रॉन दिला. आता इथं Mनं N इलेक्ट्रॉन दिला समजा, मग त्यावर चार्ज काय आला आहे, Mn प्लस.
म्हणजे आफ्टर गिविंग इलेक्ट्रॉन मेटल बिकम पॉझिटिव्हली चार्ज. आता बघा हे झालं दुसरं, म्हणजे दुसऱ्या स्टेपमध्ये काय झालं, मेटलचं ऑक्सिडेशन झालं. तिसऱ्या स्टेपमध्ये काय होते बघा, फॉर्मेशन ऑफ ऑक्साईड आयन, म्हणजेच काय होतं, रिडक्शन होतं. मॉलिक्युल्स ऑफ ॲडसॉर्ब ऑक्सिजन गेन द इलेक्ट्रॉन. जे ॲडसॉर्ब ऑक्सिजनचे मॉलिक्युल्स असतात ते काय करतात, हे इलेक्ट्रॉन घेतात, गेन करतात. ट्रान्सफर फ्रॉम द मेटल ॲटम अँड कन्वर्ट टू अ ऑक्साईड आयन. म्हणजे हे इलेक्ट्रॉन कुणाकडून आलेले असतात, तर मेटल ॲटमकडून आलेले असतात. हे कोण घेतं, तर ऑक्सिजन घेतात. मग मॉलिक्युल्स ऑफ ॲडसॉर्ब ऑक्सिजन गेन द इलेक्ट्रॉन्स ट्रान्सफर फ्रॉम द मेटल ॲटम्स अँड कन्वर्ट टू ऑक्साईड आयन. म्हणजे ऑक्सिजन काय करतो, हे इलेक्ट्रॉन घेतो मेटलकडनं आलेले आणि त्याचं कन्वर्जन कशात होतं, ऑक्साईड आयनमध्ये होतं. म्हणजे निगेटिव्हली चार्जड आयन तयार होतो. बघा N/O2 + 2N इलेक्ट्रॉन काय फॉर्म होतो, NO2 मायनस, म्हणजे निगेटिव्हली चार्जड ऑक्सिजन ॲटम भेटतो. हे ऑक्साईड बघा, ऑक्साईड आयन तयार होतात, O2-O2-, ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन. इथं काय झालं, पहिल्या स्टेपमध्ये बघा, पहिला ॲडसॉर्प्शन झालं, पहिला O2 काय आला, मेटलच्या सरफेसवर आला. दुसऱ्या प्रोसेसमध्ये काय झालं, मेटलनं इलेक्ट्रॉन काय केला, लूज केला. लूज केल्यानंतर काय झालं, मेटलनं एक N इलेक्ट्रॉन दिला, त्यानंतर त्यावर कोणता चार्ज आला, Mn पॉझिटिव्ह चार्ज आला. नंतर बघा तिसरं काय झालं, फॉर्मेशन ऑफ ऑक्साईड आयन. त्यामध्ये काय तयार झालं, जो मेटलनं इलेक्ट्रॉन रिलीज केलेला N इलेक्ट्रॉन, तो या ऑक्सिजननं काय केला, एक्सेप्ट केला. एक्सेप्ट केल्यानंतर काय झालं, N/O2, हे बघा N/O2 काय घेतलं, +2N इलेक्ट्रॉन, काय तयार झालं, NO2-, म्हणजे हे 2ला 2 जातात, त्यामुळे हे 2 घेतलं आणि काय तयार राहते तुमचा, NO2-, म्हणजेच काय झालं, हे ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन. आता चौथा, फॉर्मेशन ऑफ मेटल ऑक्साईड लेयर. हे मेकॅनिझम आपण बघायला आलो, बरोबर आहे. चौथी स्टेप काय आहे, मेटल ऑक्साईड लेअरचं फॉर्मेशन. बघा मेटल आयन फॉर्मड बाय ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन. आता मेटल आयन म्हणजे कसे तयार झाल्यात, बाय ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन. स्टेप सेकंडमध्ये जे मेटल आयन तयार झाल्यात अँड द ऑक्साईड आयन फॉर्मड बाय गेनिंग द इलेक्ट्रॉन. आणि स्टेप थर्डमध्ये जे ऑक्साईड आयन तयार झाल्यात कंबाईन टू फॉर्म अ लेअर ऑफ मेटल ऑक्साईड. म्हणजे बघा हे आयन आणि हे आयन एकत्र येतात. दुसऱ्या स्टेपमधला आयन आणि तिसऱ्या स्टेपमधला आयन एकत्र येऊन काय तयार झालंय, बघा Mn+ + NO2-, म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज आणि निगेटिव्हली चार्ज पार्टिकल्स एकत्र आल्यात आणि काय तयार झालंय, MO, म्हणजेच काय, मेटल ऑक्साईड. मेटल आयन फॉर्मड बाय ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन, स्टेप सेकंड, अँड द ऑक्साईड आयन फॉर्मड बाय द गेनिंग इलेक्ट्रॉन कंबाईन टू फॉर्म अ लेअर ऑफ मेटल ऑक्साईड. आणि हा एक मेटल ऑक्साईडचा काय झाला, लेअर तयार झाला. आता बघूया टाईप्स ऑफ मेटल ऑक्साईड लेअर. आता या मेटल ऑक्साईड लेअरचे पण काय असतात, टाईप असतात. द एक्सटेंट ऑफ ड्राय करोजन डिपेंड्स ऑन पोरोसिटी. पोरोसिटी म्हणजे काय, तर पोरिंग नेचर, म्हणजे किती त्याच्याकडे होल्स असतात, किती तो पोर करू शकतोय. व्होलॅटिलिटी अँड सोल्युबिलिटी. सोल्युबिलिटी म्हणजे विरघळण्याची क्षमता किती असते. व्होलॅटिलिटी म्हणजे काय, समजा एखादा आपण थिनर वगैरे यूज करतो त्यावेळी ते काय होतं, हवेत आपण ते एक्सपोज केलं ते काय होतं, उडून जातं, व्होलाटाईल असतं. म्हणजे काय होतं, लगेच इव्हॅपोरेट होतं. किंवा कोणतंही पेंटमध्ये पण थिनर यूज करतात बघा, म्हणजे त्याचा स्मेल येतो. म्हणजे थिनरच बघा, नेलपेंटमध्ये जे यूज केलं जातं, नेलपेंट रिमूव्हर म्हणून आपण यूज करतो, ते तुम्ही फक्त एकदा हाताला लावून बघा, काय होतं, लगेच इव्हॅपोरेट होतं. The extent of dry corrosion depends on porosity, volatility and solubility of the product of corrosion, metal oxide layer. Nature of metal oxide layer can be understood by the study of peeling Bedworth rule. तर ह्याचं नेचर समजायचं असेल तर आपल्याला काय स्टडी केलं पाहिजे, पीलिंग बेडवर्थ रूल. हा रूल काय आहे तो बघितला पाहिजे. दिस रूल स्टेट दॅट इफ द व्हॉल्यूम ऑफ द प्रोडक्ट ऑफ करोजन मेटल ऑक्साईड इज ग्रेटर दॅन द व्हॉल्यूम ऑफ करोडेड मेटल. काय म्हटले बघा, व्हॉल्यूम कुणाचा, द प्रोडक्ट ऑफ करोजन मेटल ऑक्साईड म्हणजे एमओचा, ह्याचा व्हॉल्यूम जर जास्त असेल कुणापेक्षा, इज ग्रेटर दॅन द व्हॉल्यूम ऑफ करोडेड मेटल. म्हणजे तुमचा जितका मेटल करोड झाला आहे त्याच्यापेक्षा जर तुमचं मेटल ऑक्साईडचं प्रोडक्ट फॉर्मेशन जास्त असेल, देन द मेटल ऑक्साईड लेअर विल बी नॉन पोरस. मग तुमचा मेटल ऑक्साईड लेअर कसा असणार आहे, नॉन पोरस असणार आहे, त्याला होल्स नसणार आहेत. इन सच अ केस
द प्रोडक्ट ऑफ करोजन विल प्रोटेक्ट द मेटल फ्रॉम फर्दर करोजन. म्हणजे पोर्स नसणार आहेत त्यामुळं काय होणार आहे हो, परतचे काय होणार नाही आहेत, ऑक्सिजन मॉलिक्यूल त्या मेटलच्या सरफेसवर येणार नाहीत. त्यामुळं काय होणार नाही, जे मेटलने इलेक्ट्रॉन रिलीज केल्यात ते काय होणार नाहीत, एक्सेप्ट होणार नाहीत, कारण तिथं ऑक्सिजनच नसणार आहे. बरोबर आहे. बघा अजून एकदा बघा, हा रूल काय सांगतो, कुणाचा व्हॉल्यूम जास्त असला पाहिजे, व्हॉल्यूम ऑफ द प्रोडक्ट ऑफ द करोजन. म्हणजे जो तुमचा पहिल्या स्टेपमध्ये मेटल ऑक्साईड तयार होतो, समजा हा एमओ तयार झालाय, हां एमओ तयार झालाय मेटलच्या सरफेसवर, ह्याचा व्हॉल्यूम कशापेक्षा जास्त नसला पाहिजे, इज ग्रेटर दॅन द व्हॉल्यूम ऑफ द करोडेड मेटल. म्हणजे तुमचा जो मेटल ऑलरेडी करोड झालाय त्याच्या व्हॉल्यूमपेक्षा ह्याचा व्हॉल्यूम काय असला पाहिजे, जास्त असला पाहिजे. जर असा तुमचा मेटल ऑक्साईड लेअर असेल तर तो कसा असणार, नॉन पोरस. मग इथून पुढं काय होणार नाही, तुमच्या मेटलचं करोजन होणार नाही. किंवा काय होणार आहे, जो तुमचा करोजनचा प्रोडक्ट आहे यमो काय करणार, त्या मेटलला परत गंज चढू देणार नाही. तो काय करणार, एक लेअर तयार करणार आणि इथून काय करणार, नॉन पोरस आहे म्हणजेच काय, तो परत ऑक्सिजन मॉलिक्यूल ॲब्सॉर्ब करणार नाही. जर तिथं ऑक्सिजन पोरस असता तर 100% करोजन झालं असतं, पण तो पोरस आहे का, नाही, तर तो कसा आहे, नॉन पोरस आहे. बघा मग हा पहिल्या स्टेपमध्ये जो प्रोडक्ट ऑफ करोजन तयार झाला आहे तो काय करणार, मेटल ऑक्साईड विल प्रोटेक्ट द मेटल फ्रॉम फर्दर करोजन. On the other hand, if the volume of metal oxide is less than the volume of metal, आता दुसरीकडे बघा काय होते, इफ द व्हॉल्यूम ऑफ मेटल ऑक्साईड, जर मेटल ऑक्साईडचा व्हॉल्यूम इज लेस दॅन द व्हॉल्यूम ऑफ मेटल, मेटलच्या व्हॉल्यूमपेक्षा मेटल ऑक्साईडचा, हे बघा व्हॉल्यूम ऑफ द मेटल ऑक्साईड जो तुमचा यमो तयार होतो त्याचा व्हॉल्यूम कशापेक्षा कमी असला पाहिजे, इज लेस दॅन द व्हॉल्यूम ऑफ मेटल. म्हणजे मेटलच्या व्हॉल्यूमपेक्षा तो मेटल ऑक्साईडचा व्हॉल्यूम कसा असला पाहिजे, कमी असला पाहिजे. जर असा तुमच्याकडे लेअर तयार झाला तर त्या मेटल ऑक्साईडला काय म्हणायचं, देन द मेटल ऑक्साईड विल बी पोरस. म्हणजे तो कसा मेटल ऑक्साईड असणार आहे, पोरस असणार आहे. आपण यमोचे टाईप बघायला लागलोय. बघा हा जो यमो तयार झालाय त्याचे टाईप बघायला लागलोय. हा यमो त्या ह्याच्यात तयार झाल्यावर पहिल्यात कसं आहे, ह्याचं कॉन्सन्ट्रेशन कशापेक्षा जास्त असलं पाहिजे, व्हॉल्यूम ऑफ द करोडेड मेटल. म्हणजे करोडेड मेटलपेक्षा ह्याचा व्हॉल्यूम जर जास्त असेल तर तुमच्या मेटलला परत गंज चढणार नाही. जर ह्याचा व्हॉल्यूम तुमच्या मेटलच्या व्हॉल्यूमपेक्षा कमी असेल तर त्याला काय म्हणायचं, कोणता लेअर तयार होतोय तो तुमचा लेअर कसा असणार आहे, पोरस असणार आहे. पोरस असल्यामुळे काय होतं, इन अ सच अ केस मेटल ऑक्साईड लेअर विल बी नॉन प्रोटेक्टिव्ह. म्हणजे तुमचा जो मेटल ऑक्साईड लेअर पहिला यमो जो पहिला तयार झालेला असणार आहे, इथं कसा होता, नॉन पोरस होता. त्यामुळे हा पहिला लेअर काय होता तुमचा, प्रोटेक्टिव्ह होता. नॉन पोरस असल्यामुळे तो जे ऑक्सिजन मॉलिक्यूल परत जे गोळा होणार आहेत त्यांना तो काय होऊन देत नाही, खाली पेनिट्रेट होऊन देत नाही. तसंच काय होतं, आता ह्याचा काय आहे, हा पोरस आहे. बघा पोरस असल्यामुळे काय होणार, इथं ऑक्सिजनचे मॉलिक्यूल गोळा होणार आणि हे मेटल काय करणार, परत इलेक्ट्रॉन रिलीज करणार, स्वतः पॉझिटिव्ह चार्ज घेणार. परत काय होणार, हे ऑक्सिजन आणि या इलेक्ट्रॉनचं, ऑक्सिजन काय करणार, या इलेक्ट्रॉनचं गेनिंग करणार. त्यामुळे परत करोजन होणार पोरस असल्यामुळे. इन अ सच अ केस मेटल ऑक्साईड लेअर विल बी नॉन प्रोटेक्टिव्ह. मग हा मेटल ऑक्साईड लेअर तुमचा कसा असणार आहे, नॉन प्रोटेक्टिव्ह, म्हणजे प्रोटेक्ट करणार नाही. अँड करोजन ऑफ द मेटल ऑक्साईड विल बी कंटिन्युअस. आणि त्या मेटल ऑक्साईडचं करोजन होत राहणार. इट इज ऑब्झर्व दॅट व्हॉल्यूम्स ऑफ ऑक्साईड ऑफ अल्कली अँड अल्कलाईन अर्थ मेटल. म्हणजे पिरियॉडिक टेबलमधले पहिल्या 2 कॉलममधले जे मेटल आहेत अल्कली आणि दुसऱ्या कॉलममधल्या मेटलला काय म्हटले, अल्कलाईन अर्थ मेटल, लाईक लिथियम, पोटॅशियम, सोडियम, मॅग्नेशियम आर लेस दॅन द व्हॉल्यूम ऑफ द मेटल. बघा हे काय होतंय, हे बघा हे जे हे आहेत पिरियॉडिक टेबलमधले पहिले 2 कॉलम, ह्यांचं काय होतंय, ह्यांचा लेअर कसा असतोय, पोरस असतोय. पोरस असल्यामुळे काय होतं, त्यांचं सारखं काय होतं, त्यांचा मेटल ऑक्साईड लेअर कसा असतोय, नॉन प्रोटेक्टिव्ह असतोय. त्यामुळे जास्तीत जास्त काय होतंय, करोजन होते. दस करोजन इन दिस मेटल इज अ कंटिन्युअस अँड नॉनस्टॉप प्रोसेस. मेटलमधलं करोजन हे कंटिन्युअस अँड नॉनस्टॉप प्रोसेस आहे. म्हणजे हे काय होणार, होतच राहणार करोजन. द व्हॉल्यूम ऑफ द ऑक्साईड ऑफ द मेटल. आता बघा, आता कुणाचा व्हॉल्यूम बघायचा आहे, द ऑक्साईड ऑफ द मेटल लाईक ॲल्युमिनियम इज ग्रेटर दॅन द व्हॉल्यूम ऑफ मेटल. द व्हॉल्यूम ऑफ ऑक्साईड ऑफ मेटल. बघा
मेटलच्या ऑक्साईडचा व्हॉल्यूम लाईक ॲल्युमिनियम इज ग्रेटर दॅन द व्हॉल्यूम ऑफ मेटल. हा मेटलच्या व्हॉल्यूमपेक्षा जास्त असेल. जर कमी असेल तर तो कसा असतोय लेयर पोरस असतोय, आणि तोच जर व्हॉल्यूम जास्त असेल मेटलच्या व्हॉल्यूमपेक्षा, मेटल ऑक्साईडचा व्हॉल्यूम लाईक ॲल्युमिनियम जर तो जास्त असेल तर काय होणार, कॉन्सिक्वेंटली अ नॉन पोरस लेअर फॉर्म ऑन मेटल सरफेस. त्या मेटल सरफेसवर नॉन पोरस लेअर तयार होणार. नॉन पोरस लेअर हाच काय ॲक्ट करणार, प्रोटेक्टिव्ह लेअर म्हणून ॲक्ट करणार. ड्यू टू द अब्सेन्स ऑफ पोर्स. नॉन पोरस म्हणजे काय, त्याला छिद्र नसणार, होल्स नसणार कसले. ड्यू टू अब्सेन्स ऑफ पोर्स म्हणजे त्यात काय असणार आहेत, छिद्र काय असणार आहेत, अब्सेन्स असणार आहेत म्हणजे नसणार आहेत. और क्रॅक्स इन द ऑक्साईड फिल्म म्हणजे ती ऑक्साईड फिल्म कशी असणार आहे, हो नॉन पोरस असणार आहे. ती ऑक्सिजनला काय होऊ देणार नाही, आत येऊ देणार नाही. ड्यू टू द अब्सेन्स ऑफ पोर्स और क्रॅक्स इन द ऑक्साईड फिल्म द रेट ऑफ करोजन डिक्रीजेस. त्यामुळे काय होणार, तुमचा करोजनचा जो रेट आहे तो कमी होणार. म्हणजे बघा हा लेअर काय करतो, एकदाचा तुमचा एक गंज चढला मेटलवर, गंज कसा चढतो, यमो म्हणून चढतो. पहिला काय होतं, मेटल एक तुमचा असतो, मेटल इलेक्ट्रॉन लूज, पहिला काय होतं, ऑक्सिजन गोळा होतात, बरोबर आहे. मेटलच्या सरफेसवर काय होतात, ऑक्सिजन येतात. ऑक्सिजन जमा झाल्यानंतर म्हणजे ॲडसॉर्प्शन होतं पहिला. नंतर काय होतं, मेटल काय करतो, इलेक्ट्रॉन रिलीज करतो. इलेक्ट्रॉन रिलीज केल्यानंतर मेटलवर पॉझिटिव्ह चार्ज येतो. नंतर हे रिलीज केलेले जे इलेक्ट्रॉन असतात ते कुणावर रिॲक्ट होतात, ऑक्सिजन काय करतो, त्यांना गेन करतो. मग ऑक्सिजनला गेन केल्यानंतर ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज येतो. मग चौथ्या स्टेपमध्ये काय होतं बघा, एम पॉझिटिव्ह आणि हा एन ओ निगेटिव्ह एकत्र येऊन काय तयार झाले, एमओ तयार झाला. मग हा तुमचा एक गंज चढलेला एक लेअर असतो. मग हा गंज चढलेला लेअर, यात पण त्यांनी 3 टाईप केलात. ह्याचा व्हॉल्यूम ऑफ मेटल म्हणजे हा पहिल्या लेअरचा व्हॉल्यूम जर व्हॉल्यूम ऑफ मेटलपेक्षा जास्त असेल तर तो लेअर कसा असतो, नॉन पोरस. जर व्हॉल्यूम ऑफ मेटलपेक्षा कमी असेल तर तो लेअर कसा असणार, पोरस. पोरस असल्यावर काय होणार, करोजन जास्त. नॉन पोरस असल्यावर करोजन होणार नाही. तसंच पहिल्या स्टेटमध्ये काय सांगितलेलं बघा, व्हॉल्यूम ऑफ करोडेड मेटल म्हणजे एमओचा व्हॉल्यूम कुणापेक्षा जास्त पाहिजे, व्हॉल्यूम ऑफ करोडेड मेटल, तुमचा जितका मेटल करोड झालाय त्यापेक्षा जास्त तुमचा मेटल ऑक्साईडचा जर व्हॉल्यूम असेल तर तो पण लेअर कसा असणार आहे, नॉन पोरस. म्हणजे तिथंही काय होणार नाही, परत करोजन होणार नाही. म्हणजे जो यमोचाच लेअर तयार झालाय तो प्रोटेक्टिव्ह म्हणून ऍक्ट होणार. बघा म्हणजे आपल्याला थोडक्यात काय कळलं, नॉन पोरस असल्यावर काय होते, करोजन कमी होते. आणि पोरस लेअर जर तयार झाला तर करोजन मेटलचं करोजन होत राहते. आता टाइप्स ऑफ मेटल ऑक्साईड फिल्म अँड एक्सटेंट ऑफ करोजन. मेटल ऑक्साईड फिल्मचे टाइप्स बघूया आणि करोजनचा एक्सटेंट बघूया. द ऑक्साईड लेअर मे बी ऑफ फॉलोइंग 4 टाईप. बघा पहिला टाईप काय आहे, स्टेबल लेअर और नॉन पोरस लेअर. त्यालाच म्हणायचं प्रोटेक्टिव्ह करोजन. स्टेबल म्हणजे काय तर स्थिर. द मेटल ऑक्साईड लेअर ऑफ ॲल्युमिनियम, क्रोमियम, लीड, कॉपर एक्सेट्रा आर स्टेबल, स्ट्रॉंगली अडहेरिंग अँड नॉन पोरस इन नेचर. मेटल ऑक्साईड लेअर कशा असतात, ॲल्युमिनियम, क्रोमियम, लीड, कॉपरचे स्टेबल असतात आणि ते काय करतात, स्ट्रॉंगली अडहेरिंग अँड नॉन पोरस इन नेचर. म्हणजे त्याचा जो पहिला लेअर तयार होतो तो कसा असतो, यमोचा नॉन पोरस असतो. म्हणजे त्याला काय नसतात, तो पोर्स नसतात, त्यामुळे करोजन होत नाही. सच अ मेटल ऑक्साईड लेअर बिहेव्ज ॲज अ, मग हा मेटल ऑक्साईड लेअर ॲल्युमिनियमचा, क्रोमियमचा, लीडचा, कॉपरचा ह्यांचा जो मेटल ऑक्साईड लेअर तयार झालेला असतो तो काय म्हणून बिहेव करतो, तर प्रोटेक्टिव्ह कोटिंग करतो. म्हणजे त्या मेटलला काय करतो, प्रोटेक्ट करतो. देअर बाय शिल्डिंग द मेटल सरफेस. त्या मेटल सरफेसवर काय होते, कवच निर्माण होतं. द एक्झाम्पल काय आहे बघा, क्रोमियम ऑक्साईड इज अ कंटिन्युअस स्टेबल अँड नॉन पोरस लेअर. इट प्रोटेक्ट्स द क्रोमियम मेटल फ्रॉम फर्दर करोजन. क्रोमियम ऑक्साईड हा तयार होतो. क्रोमियम ऑक्साईड कसा तयार होतो, क्रोमियमचे 4 मॉलिक्यूल प्लस ऑक्सिजनचे 3 मॉलिक्यूल तुम्ही घेताय. मग काय तुम्हाला भेटते, ट्वाईस Cr2O3. मग काय होतं, क्रोमियमचं ऑक्सिडेशन होऊन Cr2O3 तयार होतो आणि हा क्रोमियम मेटल परत तुम्हाला क्रोमियम ऑक्साईड जे तयार झाले ते फर्दर करोजनपासून तुम्हाला प्रिव्हेंट करतं. आता बघा पोरस लेअर, नॉन प्रोटेक्टिव्ह करोजन. अल्कली अँड अल्कलाइन अर्थ मेटल, सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम एक्सेट्रा फॉर्म हायली स्ट्रेस्ड अँड पोरस मेटल ऑक्साईड लेअर. अल्कली आणि अल्कलाइन अर्थ मेटल आहेत. कोणते कोणते, पहिले पिरियॉडिक टेबलमधले 2 ग्रुप मी तुम्हाला सांगितले कॉलम.
त्यामध्ये कोणते कोणते मेटल असतात? सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम एक्सेट्रा फॉर्म हायली स्ट्रेस्ड अँड पोरस मेटल ऑक्साईड लेअर. मग ह्यांचे जे लेअर कसे असतात? पोरस असतात, त्यामुळे त्यांचं काय होत राहतं? मेटलचं करोजन होतच राहतं. मग हे बघा, त्याला काय म्हटलंय? मग पोरस लेअर. मग तो काय करतो? पोरस लेअर त्या मेटलला प्रोटेक्ट करू शकत नाही, म्हणून त्याला काय म्हणायचं? नॉन प्रोटेक्टिव्ह करोजन. हा नॉन पोरस लेअर काय करतो? त्या मेटलला प्रोटेक्ट करतो, त्यामुळे त्याला म्हणायचं प्रोटेक्टिव्ह करोजन. Alkali and alkaline earth metal form highly stressed and porous metal oxide layer. In such a case, the atmospheric oxygen enters through the pores. मग या केसमध्ये काय होतं? त्या पोर्समधनं काय येतो? ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजन येतो अँड अटॅक ओव्हर द अंडरलाईंग सरफेस ऑफ मेटल. त्या मेटलच्या सरफेस खाली जेवढे मेटल आहेत त्यांच्यावर काय करतो? तो अटॅक करतो. दस द करोजन ऑफ दिस मेटल इज अ कंटिन्युअस अँड अनऑब्स्ट्रक्टेड प्रोसेस. म्हणजे ह्यांचं करोजन होताना कोणत्याही प्रकारचा अडथळा येत नाही आणि हे कंटिन्युअस होतं, म्हणजे सातत्यानं करोजन होत राहतं. आता एक्झाम्पल काय घेतले? सोडियम फॉर्म्स नॉन पोरस ऑक्साईड. सोडियमनं काय तयार केले? नॉन पोरस ऑक्साईड तयार केले. तर करोजन इज अ कंटिन्युअस प्रोसेस. बघा, 4Na घेतले प्लस O2 घेतले आणि काय तयार झाले? 2Na2O तयार झाला. आता तिसरा, अनस्टेबल ऑक्साईड लेअर. आता अनस्टेबल ऑक्साईड लेअर ह्याला खूप कमी मेटल आहेत जे अनस्टेबल मेटल ऑक्साईड लेअर दाखवतात. बघा, मेटल ऑक्साईड प्रोडक्ट ऑफ करोजन ऑफ नोबल मेटल्स सच ॲज नोबल मेटल कोणते? बघा, सिल्वर, गोल्ड अँड प्लॅटिनम एक्सेट्रा आर अनस्टेबल. बघा, these metal oxide decompose easily at higher temperature and liberate the parent metals reversibly. म्हणजे हे मेटल ऑक्साईड जर तयार झाले तर ते हायर टेम्परेचरला काय होतात? डिकम्पोज होतात अँड लिबरेट द पॅरेंट मेटल्स रिव्हर्सिबली. आणि त्यांचे पॅरेंट मेटल जे असतात ते रिव्हर्स काय होतात? लिबरेट करतात. हेन्स देर इज अ नो नेट ऑक्सिडेशन करोजन इन केस ऑफ नोबल मेटल. म्हणजे ही रिॲक्शन कशी होऊ शकते? पुढेही जाऊ शकते आणि मागेही येऊ शकते, त्यामुळे काय होत नाही? ह्याच्यामध्ये करोजन होत नाही, म्हणजे त्यामध्ये ऑक्सिडेशन करोजन होत नाही. हे कसले मेटल आहेत? नोबल मेटल आहेत. कोणते आहेत? सिल्वर म्हणजे चांदी, गोल्ड, AUचं सिम्बॉल दाखवले, गोल्ड म्हणजे सोनं, आणि तुमचं ते प्लॅटिनियम. बघा, 4Ag घेतलंय प्लस O2 घेतलंय. मग 4Ag प्लस O2 काय तयार झाले? Ag ट्वाईस O तयार झाले. मग मेटॅलिक ऑक्साईड तयार झाले. मग मेटॅलिक ऑक्साईडचं परत कन्व्हर्जन कशामध्ये होऊ शकते? बघा, मेटल आणि ऑक्सिजनमध्ये. म्हणजे हे रिॲक्शन फॉरवर्ड पण होऊ शकते आणि बॅकवर्ड पण होऊ शकते. हे अनस्टेबल का म्हटले? तर बघा, ह्यांचा जो ऑक्साईड लेअर असतो तो अनस्टेबल असतो. म्हणजेच MO तयार झालाय, समजा Ag2O तयार झालाय, तो अनस्टेबल आहे, तो जास्त काळ तसा राहत नाही. मग तो कसा होतो? म्हणजेच काय होते? रिॲक्शन पुढेही होते आणि मागेही जाते. बघा, मग हा मेटल आहे, ह्याचा हा सरफेस आहे एक्सपोज मेटल सरफेस, यामध्ये ऑक्सिजन ॲड केला आपण. मग काय तयार झालं? अनस्टेबल मेटल ऑक्साईड. एक लेअर तयार झाला, जो कसा आहे? अनस्टेबल आहे. परत त्याला हीट केलं, मेटल ऑक्साईड डिकम्पोज झालं, म्हणजे निघून गेलं. हीट केल्यानंतर काय झालं? परत ॲज इट इज हा काय झाला? मेटल प्लस O2. मग हा काय? अनस्टेबल ऑक्साईड लेअर. आता चौथा बघा, व्होलाटाईल लेअर, व्होलाटाईल मेटल ऑक्साईड लेअर. आता ऑक्सिडेशन करोजन ऑफ मेटल सच एज मॉलिबिडनम. ह्याचं एक्झाम्पल काय आहे? मॉलिबिडनम मेटल आहे. रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ व्होलाटाईल मेटल ऑक्साईड लेअर. मॉलिबिडनम मेटल काय दाखवतो तुम्हाला? व्होलाटाईल मेटल ऑक्साईड लेअरचं फॉर्मेशन दाखवतो. द मेटल ऑक्साईड लेअर इव्हॅपोरेट ॲज सून ॲज इट इज अ फॉर्म्ड. मेटल ऑक्साईड लेअर काय होतो? इव्हॅपोरेट होतो. हेन्स आफ्टर करोजन ऑफ वन लेअर ऑफ मेटल अ फ्रेश मेटल सरफेस इज ऑलवेज अवेलेबल फॉर फर्दर अटॅक. म्हणजे करोजन झाल्यानंतर, वन लेअर ऑफ मेटलचं करोजन झाल्यानंतर अ फ्रेश मेटल सरफेस इज ऑलवेज अवेलेबल फॉर फर्दर अटॅक. म्हणजे एक फ्रेश मेटल सरफेस काय असतो? कायम अवेलेबल असतो पुढचा अटॅक होण्यासाठी. मग दिस टाईप ऑफ करोजन इज अ फास्ट अँड कंटिन्युअस प्रोसेस. म्हणजे ह्या टाईपच्या ही कसली करोजनची प्रोसेस आहे जी फास्ट होते, सातत्यानं होते. मेटल्स अंडरगोईंग करोजन डिसॲपियर आफ्टर सम टाईम. जे मेटल्स ज्यांचं करोजन होत असतं ते काय होतात? डिसॲपियर होतात, म्हणजे दिसेनाशे होतात. एक्झाम्पल काय घेतलंय बघा, मॉलिबिडनम फॉर्म्स व्होलाटाईल ऑक्साईड. मॉलिबिडनमनं काय तयार केलंय? व्होलाटाईल ऑक्साईड तयार केले व्हेन एक्सपोज टू ॲटमॉस्फेरिक एअर. हा बघा, हा तुमचा मॉलिबिडनम आहे, जो यमोनं हे केलंय, सिम्बॉल आहे त्याचं. प्लस थ्राईस O2 घेतला, तो काय करतोय? ट्वाईस MoO3 तयार झाले. बघा, हा मेटल आहे, त्याचा एक्सपोज मेटल सरफेस, O2 तयार झाला, व्होलाटाईल मेटल ऑक्साईड तयार झालं. मग परत काय झालं? व्होलाटाईल म्हणजे काय? बघा,
सहज उडून जाते. तुमचं रॉकेल बघा, जास्त वेळ असं उघडं ठेवलं तर राहते का, किंवा कुठलाही स्पिरिटचा लॅम्प वातावरणात आला की तो काय होतो, उडून जातो, म्हणजे इव्हॅपोरेट होतो. तसंच काय होतं, हे तो ऑक्सिजन ॲड झाल्यानंतर काय होतं, व्होलाटाईल मेटल ऑक्साईड तयार होतो. मग तो वातावरणात राहिल्यामुळे लगेच काय होतो, उडून जातो. मेटल ऑक्साईड व्होलाटालाइज्ड. मग काय होतं, परत फ्रेश सरफेस एक्सपोज फॉर फर्दर अटॅक. म्हणजे पहिला ऑक्सिजन येतो, परत एक लेअर तयार होतो, तो काही क्षणापुरताच असतो. मग तो उडून गेल्यानंतर काय होतं, परत आणखीन फ्रेश मेटल सरफेस तयार होतो. आता बघूया ड्राय करोजन बाय अदर गॅसेस. आता आपण काय काय बघितलं बघा, करोजनचे टाईप बघितले, कुठले कुठले होते हो, ड्राय करोजन आणि वेट करोजन. परत ड्राय करोजनचे पण काय बघितले आपण, टाईप बघितले. ड्राय करोजनचे कोणते कोणते टाईप होते, करोजन होत होतं त्यांचं, एक तर ऑक्सिजननं एक होत होतं, अदर गॅसेसनं परत लिक्विड मेटल करोजन. परत करोजन ड्यू टू ऑक्सिजनमुळे बघितलं, त्याचं मेकॅनिझम बघितलं. पहिला कसं कसं काय काय होते, पहिला काय होते, ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजनचं ॲडसॉर्प्शन होते, दुसऱ्या स्टेपमध्ये मेटलचं ऑक्सिडेशन होते, तिसऱ्या स्टेपमध्ये ऑक्साईड आयन तयार होतोय, आणि चौथ्या स्टेपमध्ये मेटल ऑक्साईड लेअर तयार होते. मग ह्याचे आपण काय केले, लेअर बघितले मेटल ऑक्साईडचे. किती लेअर होते, पहिला रूल बघितला, पिलिंग बेडवर्थ रूल बघितला. मग त्यानं काय सांगितलं, पोरस नॉन पोरस नेचर सांगितलं. पोरस असेल लेअर तर तो कसा असतो, करोजन त्यामुळे काय होतं, फास्ट आणि कंटिन्युअस होता. आणि नॉन पोरस असेल तर करोजनलाच तो काय करतो, प्रोटेक्ट करतो, प्रोटेक्टिव्ह करोजन लेअर असतो तो. बघा परत काय बघितलं, टाईप्स ऑफ मेटल ऑक्साईड फिल्म. वेगवेगळे लेअरचे हे बघितले आपण, स्टेबल लेअर म्हणजे नॉन पोरस लेअर, पोरस लेअर, परत व्होलाटाईल लेअर, अनस्टेबल ऑक्साईड लेअर. आता बघा ड्राय करोजन बाय अदर गॅस. आता ड्राय करोजन दुसरा टाईप बघणार आहे ड्राय करोजनचा. तर ड्राय करोजन बाय अदर गॅसेस, त्यामध्ये काय म्हटलंय बघा, बिसाइड ऑक्सिजन सम अदर गॅसेस आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर ड्राय करोजन. जर ऑक्सिजन सोडला तर बाकीचे सुद्धा गॅसेस काय आहेत, करोजनसाठी रिस्पॉन्सिबल आहेत. और केमिकल करोजन ऑफ द मेटल, म्हणजे मेटलचं ऑक्सिडेशन होण्यासाठी वेगवेगळे गॅसेस पण रिस्पॉन्सिबल आहेत. फॉर एक्झाम्पल हायड्रोजन सल्फाइड डायऑक्साईड. बघा एक्झाम्पल काय घेतले त्यांनी, हायड्रोजन सल्फाइड डायऑक्साईड, SO2, कार्बन डायऑक्साईड CO2, क्लोरीन Cl2. द एक्सटेंट ऑफ करोजन डिपेंड्स ऑन द केमिकल अफिनिटी बिटवीन द मेटल अँड करोसिव्ह गॅस. त्या करोजनचा एक्सटेंट कशावर डिपेंड असतो, केमिकल अफिनिटी, कुणाच्या मधली, मेटल आणि करोसिव्ह गॅसमधली. म्हणजे करोजन केवढं होणार, जास्त होणार का कमी होणार, हे कशावर डिपेंड असतं, मेटलच्या आणि करोसिव्ह गॅसच्या केमिकल अफिनिटीमुळं. म्हणजे त्यांचं बाइंडिंग कसं असतं, त्या अफिनिटीमुळे काय डिपेंड असतं, त्यावर करोजनचं एक्सटेंट डिपेंड असतं. म्हणजे किती होणार करोजन, जास्त होणार का कमी होणार. बघा एक्झाम्पल बघूया, करोजन ड्यू टू हायड्रोजन और हायड्रोजन ब्रिटलमेंट, म्हणजे हायड्रोजनमुळे होणारं करोजन. मग हायड्रोजन इम्ब्रिटलमेंट ऑफ द मेटल ऑकर्स ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ ॲटॉमिक हायड्रोजन. म्हणजे हायड्रोजनची इम्ब्रिटलमेंट कशामुळे होते बघा, हायड्रोजन इम्ब्रिटलमेंट ऑफ मेटल ऑकर्स ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ ॲटॉमिक हायड्रोजन as a result or chemical or electrolytic reaction occurring at the surface of the metal under specific environment. म्हणजे ह्या सरफेसच्या मेटलवरच काय होतो, हा हायड्रोजन रिॲक्ट होतो. म्हणजे अंडर सर्टन एन्व्हायरमेंटमध्ये, स्पेसिफिक एन्व्हायरमेंटमध्ये हा मेटलच्या सरफेसवर काय होतं, हायड्रोजन रिॲक्ट होतो. मग आयर्न रिॲक्ट्स विथ हायड्रोजन सल्फाइड. आयर्न काय करतो, आयर्न समजा मेटल आहे, तो काय करतो, हायड्रोजनशी रिॲक्ट होतो. मग रिॲक्ट झाल्यानंतर बघा, आयर्न रिॲक्ट विथ H2S म्हणजे हायड्रोजन सल्फाइडशी तो रिॲक्ट झाला. रिॲक्ट झाल्यानंतर काय त्यानं लिबरेट केले हो, हायड्रोजन, ॲटॉमिक हायड्रोजन लिबरेट केलाय. बघा रिॲक्शन बघा, Fe प्लस H2S काय तयार झाले, FeS प्लस ट्वाइस H म्हणजे आयर्न सल्फाइड. बघा ॲटम्स ऑफ हायड्रोजन बिईंग द स्मॉलेस्ट, ॲटम्स ऑफ हायड्रोजन बिईंग द स्मॉलेस्ट म्हणजे हायड्रोजनचे ॲटम कसे असतात, लहान असतात. स्मॉलेस्ट असल्यामुळे काय होतात, डिफ्यूज, इझिली डिफ्यूज होतात, वेगवेगळे होतात. अँड ॲक्युमुलेट आणि परत लगेच गोळा होतात. अँड ॲक्युमुलेट इन द वॉइड्स प्रेझेंट इनसाइड द मेटल क्रिस्टल. मेटल क्रिस्टलमध्ये जो गॅप असतो त्यामध्ये ते काय होतात, इझिली काय होतात, ॲक्युमुलेट, गोळा होऊन बसतात. मग हायड्रोजन ॲटम्स देन कंबाईन विथ इच अदर.
मग ते काय करतात, एकमेकांसोबत कंबाईन होतात. कंबाईन झाल्यानंतर परत काय होतं, की H2 मॉलिक्यूल तयार होतो. बघा H+H दॅट गिव्स H2. मग ह्यांचं ॲक्युम्युलेशन झाल्यानंतर ॲक्युम्युलेशन ऑफ द मॉलिक्युलर हायड्रोजन गॅस इन द वर्ड्स ऑफ मेटल. मेटलच्या वर्ड्समध्ये यांचं ॲक्युम्युलेशन झाल्यानंतर काय होतं, डेव्हलप व्हेरी हाय प्रेशर. म्हणजे हे सगळे हायड्रोजन गॅस तिथं गोळा झाले मेटलच्या आतमध्ये वर्ड्समध्ये. मग काय होतं, हाय प्रेशर डेव्हलप होते, कॉझिंग क्रॅकिंग और ब्लिस्टरिंग ऑफ मेटल. म्हणजे मेटलच्या आतच काय होते, हाय प्रेशर निर्माण होते. मग हाय प्रेशर तयार झालं काय होतं, तो मेटल ब्रेक व्हायला चालू होतो. म्हणजे त्यावर क्रॅक निर्माण होतात, क्रॅक होतं, ब्लिस्टरिंग होतं ऑफ मेटलचं. म्हणजे पूर्णपणे मेटल असा खराब व्हायला चालू होतो. मेटल ब्लिस्टरिंग ऑफ मेटल. परत काय होते, दिस टाईप ऑफ करोजन इज नोन ॲज अ हायड्रोजन इम्ब्रिटलमेंट ऑफ मेटल. त्याच टाईपच्या करोजनला काय म्हणायचं, हायड्रोजन इम्ब्रिटलमेंट ऑफ मेटल. हायड्रोजन गॅस मॉलिक्यूल. आता ही डायग्रॅम बघूया आपण. बघा हा मेटलचा सरफेस आहे, दिसतोय मेटल सरफेस. बघा हा मेटल सरफेस आहे, हा तुमचा हायड्रोजन गॅस मॉलिक्यूल आहे. मग हा काय झाला आहे, H2 HH. म्हणजे काय झालं, त्याचं डिसोसिएशन होते. मेटलच्या सरफेसवर गेल्यावर काय होतात, डिफ्यूज होतात. म्हणजे एक 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 मॉलिक्यूल सेपरेट व्हायला चालू होतो, एक 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 ॲटम सेपरेट होतो. मग हायड्रोजन डिसोसिएशन ऑन मेटल सरफेस, त्यालाच काय म्हटले, डिसोसिएशन झाले. म्हणजे H2चं काय होतं, HH. म्हणजे H+H+ असे HH ते मॉलिक्यूल काय होतात, डिसोसिएट होतात मेटलच्या सरफेसवर. नंतर काय होतं, डिसोसिएट झाल्यानंतर हे मेटलच्या वॉइड्समध्ये जाऊन बसतात, म्हणजे आत जातात. बघा H. म्हणजे हा मेटलच्या सरफेसवर काय होतं, ॲडसॉर्ब केलं जातं, आत घेतलं जातं. मग हे ॲडसॉर्ब हायड्रोजन ॲटम परत काय होतात, हे ॲडसॉर्ब झालेले आता हे आत आल्यात, बरोबर आहे, मेटलच्या सरफेसच्या आत आल्यात, वर्ड्सच्या मेटलमध्ये आल्यात. मग हे काय करतात, एकत्र यायला चालू करतात. इथं बघा एकत्र आल्यात, H+H H2 तयार झालाय. मग एकत्र आल्यावर काय होतं, तर मेटलची जो शेप असतो तो बिघडायला चालू होतो. म्हणजे इथं प्रेशर निर्माण होतं. प्रेशर तयार झाल्यावर क्रॅक पडायला चालू होतात. मग हायड्रोजन मॉलिक्युल्स इम्ब्रिटलमेंट. मग त्यामुळेच काय होतं, त्यालाच काय म्हणायचं, दिस टाईप ऑफ करोजन इज नोन ॲज अ हायड्रोजन इम्ब्रिटलमेंट ऑफ द मेटल. म्हणजे हे करोजन कुणामुळे होतं, तर हायड्रोजनच्या इम्ब्रिटलमेंटमध्ये. म्हणजे हायड्रोजनचा तो ठिसूळपणा असतो तो मेटलला काय करतो, क्रॅक करतो, मेटलला डॅमेज करतो, मेटलला इम्ब्रिटलमेंट करतो, ब्लिस्टरिंग करतो मेटलचं. बघा आता दुसरा प्रकार बघूया आपण. आता ड्राय करोजन बघितलं, ड्राय करोजन बाय ऑक्सिजन आणि बाय अदर गॅसेस बघितलं. आता काय बघायचं, वेट करोजन. दुसरा टाईप करोजनचा, दुसरा टाईप वेट करोजन. त्यालाच काय म्हणतो आपण, इलेक्ट्रोकेमिकल करोजन. आता बघा वेट करोजन मध्ये काय होतं, इलेक्ट्रोकेमिकल करोजन इज डिफाईन ॲज द करोजन ऑफ द मेटल ऑर अलॉयज. यामध्ये पण करोजनच होतं मेटल आणि अलॉयजचं. दॅट ऑकर्स विथ द फॉर्मेशन ऑफ ॲनोड अँड कॅथोड रिजन इन द प्रेझेन्स ऑफ मॉइश्चर और इलेक्ट्रोलाइट इज नोन ॲज अ वेट ऑर इलेक्ट्रोकेमिकल करोजन. म्हणजे इथं पण काय होतं, मेटल आणि अलॉयचं करोजन होतं, पण ते कुठं होतं, फॉर्मेशन ऑफ ॲनोड अँड कॅथोड रिजन इन द प्रेझेन्स ऑफ मॉइश्चर और इलेक्ट्रोलाइट. समजा ॲनोड आणि कॅथोड हे दोन वेगवेगळे इलेक्ट्रोलाइट असतात. त्या इलेक्ट्रोलाइट हे काय केलेले असतात, ॲक्वियस म्हणजे कोणत्याही लिक्विड सोल्युशनमध्ये डीप केलेले असतात. त्यामध्येच ॲनोड आणि कॅथोडच्या रिजनमध्येच काय होतं, यांचं करोजन होतं. म्हणून ह्याला काय म्हटले, वेट करोजन म्हटले. आणि त्याला मॉइश्चरची गरज असते, इलेक्ट्रोलाइट सोल्युशनची गरज असते, त्यामुळे ह्याला वेट करोजन म्हटले. काय आलं, डेफिनेशन काय बघा, करोजन ऑफ द मेटल और अलॉयज दॅट ऑकर्स विथ द फॉर्मेशन ऑफ ॲनोड अँड कॅथोड रिजन इन द प्रेझेन्स ऑफ मॉइश्चर और electrolyte is known as a wet or electrochemical corrosion. Wet corrosion occurs when a single metal or two different metal and alloys are immersed or partially dipped in the water or electrolyte solution. आता नावातच आहे, वेट करोजन काय होणार, कॅथोड आणि ॲनोड जोपर्यंत तुम्ही पाण्यामध्ये डीप करत नाही किंवा कोणत्याही लिक्विड सोल्युशनमध्ये तुम्ही डीप करत नाही तोपर्यंत काय होणार नाही, त्यामध्ये काय होणार नाही, करोजन होणार नाही. वेट करोजन ऑकर्स व्हेन अ सिंगल मेटल और टू डिफरंट मेटल. समजा एक कॉपरचा एक झिंकचा आहे किंवा दोन्ही पण कॉपरचे आहेत, ते तुम्ही डीप केलं. एका बिकरमध्ये पाणी घेतलं आणि त्यात दोन्हीही इलेक्ट्रोड काय केलं, तुम्ही डीप केलं. बघा वेट करोजन ऑकर्स व्हेन अ सिंगल मेटल और टू डिफरंट डिसिमिलर मेटल अँड अलॉयज आर इमर्स्ड और पार्शली डिप्ड इन वॉटर और इलेक्ट्रोलाइट सोल्युशन. म्हणजे त्याचा थोडा भाग तरी काय झाला असला पाहिजे, पाण्यामध्ये डीप इमर्स झालेला असला पाहिजे, बुडलेला असला पाहिजे. This corrosion involves the formation of separate cathodic and anodic region.
ह्या करोजनमध्ये काय इन्व्हॉल्व होतो, सेपरेट कॅथोडिक आणि ॲनोडिक रिजन तयार होतो. करंट इलेक्ट्रॉन्स फ्लोज बिटवीन दीज रिजन. मग हे इलेक्ट्रॉन्स जे असतात त्या रिजनमध्ये काय व्हायला लागतात, म्हणजे हे जे तुम्ही लिक्विड मिडियम घेता त्यामध्ये काय होतं, इलेक्ट्रॉन्स फ्लो व्हायला लागतात फ्रॉम ॲनोड टू कॅथोड. म्हणजे जो तुमचा ॲनोड असेल, ॲनोडिक मेटलकडून कॅथोडिक मेटलकडे काय होतात, इलेक्ट्रॉन मूव्ह व्हायला लागतात. मग मूव्ह झाल्यानंतर काय होतं, करंटसुद्धा फ्लो होतो. करंट फ्लोज बिटवीन दीज रिजन फ्रॉम ॲनोड टू कॅथोड थ्रू वॉटर और इलेक्ट्रोलाइट सोल्युशन. ऑक्सिडेशन रिॲक्शन टेक्स प्लेस ॲट ॲनोड एरिया. म्हणजे ॲनोडवर काय होतं, ऑक्सिडेशन होतं. दस द ॲनोडिक मेटल डिझॉल्व और फॉर्म्स अ करोजन कंपाऊंड. मग ॲनोडिक मेटल काय होतो, डिझॉल्व होतो आणि काय तयार होतो, करोजन कंपाऊंड तयार होतो, सच ॲज अ मेटल ऑक्साईड. मेटल ऑक्साईडचा कंपाऊंड तयार होतो. हेन्स करोजन इज अ कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी ऑफ ॲनोड मेटल. करोजन ही कसली प्रॉपर्टी आहे, कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी ऑफ ॲनोड मेटल. ॲट ॲनोड बघा एम निगेटिव्हली चार्ज आहे, त्याचं काय झालं आहे, एम एन पॉझिटिव्ह प्लस एन इलेक्ट्रॉन. ॲक्च्युली हा यम आहे फक्त. एमचं काय झालं आहे, एक इलेक्ट्रॉन लूज केल्यानंतर एमवर पॉझिटिव्ह चार्ज आला आहे. मग रिडक्शन रिॲक्शन म्हणजेच काय, गेन ऑफ इलेक्ट्रॉन. ऑक्सिडेशनमध्ये काय होते बघा, इलेक्ट्रॉन लूज केला जातो आणि रिडक्शनमध्ये काय केला जातो, हा जो लूज केलेला इलेक्ट्रॉन आहे तो घेतला जातो, ह्याला म्हणायचं रिडक्शन. मग रिडक्शन रिॲक्शन गेन ऑफ इलेक्ट्रॉन टेक्स प्लेस ॲट द कॅथोडिक एरिया ऑफ मेटल. मेटलचा जो कॅथोड असतो तो काय करतो, ह्यानं जे इलेक्ट्रॉन रिलीज केल्यात तो काय करतो, घ्यायचं काम करतो. दस मेटल और अलॉयज विच ॲक्ट ॲज अ कॅथोड. म्हणजे असे मेटल आणि अलॉयज जे कॅथोड म्हणून ॲक्ट होतात, दे आर ऑलवेज प्रोटेक्टेड फ्रॉम करोजन. ते कायम करोजनपासून प्रोटेक्टेड असतात, त्यांचं करोजन होत नाही. ॲट कॅथोडिक रिजन constituents such as O2 or H plus ions accept the electron and undergo reduction, form ions like OH minus O2 minus. At the cathodic region constituents such as O2 or H plus ion. कॅथोडिक रिजनला काय होतं बघा, constituents such as O2 or H plus ions असतील तर accept the electron and undergo reduction to form ions like OH minus O2 minus. मग हे काय करतात, O2 आणि हे इलेक्ट्रॉन्स एक्सेप्ट करतात आणि अंडरगो रिडक्शन टू फॉर्म लाईक OH मायनस. म्हणजे ऑक्सिजननं घेतला किंवा Hनं घेतला तर काय होतं, OH मायनस तयार होतो, O2 मायनस तयार होतो.